शिरवळच्या बाजारात उघड्यावर जिलेबी खात असताना एका ख्रिश्चन धर्मप्रसारकाने त्यांना ख्रिस्त चरित्र हे पुस्तक भेट म्हणून दिलं. ते पुस्तक त्यांना समजत नव्हतं, परंतु ते पुस्तक वाचायची जिज्ञासा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. त्यांनी ज्योतिबांना विचारलं, मला हे पुस्तक वाचता येऊ शकतं का? पण त्या काळच्या रूढी परंपरांनी असं म्हटलं होतं की जी स्त्री अक्षर वाचेल त्या अक्षरांच्या अळ्या होऊन तिच्या ताटात पडतील. सावित्रीबाईंनी ज्योतिबांना विचारलं, हे खरं आहे का? यावर ज्योतिबांचं जे उत्तर होतं ते आत्तासाठी आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणाले, या अक्षरांच्या अळ्या होतील की नाही हे तुला तेव्हाच समजेल जेव्हा तू ही अक्षरे वाचू शकशील. या रूढी परंपरांनी घालून केलेली बंधनं खरी आहेत की खोटी आहेत हे तुला पाहायचंय. यासाठी तुला शिकावेच लागेल. म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुलेंनी जमिनीची काठी आणि काळ्याची पेन्सिल करून त्यांना लिहायला वाचायला शिकवलं. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. अनेक हालअपेष्टा सहन करून देखील सावित्रीबाईंनी मुलींना शिकवायला सुरुवात केली, कारण त्यांना माहित होतं यामुळे स्त्रीचे पशुत्व नाहीसे होऊन तिला मनुष्यत्व प्राप्त होईल. बघता बघता 4 वर्षात त्यांनी मुलींसाठी 18 शाळा सुरू केल्या. फक्त शाळाच नाही तर महिलांसाठी सेवा मंडळ, नॅशनल ट्रस्टची देखील त्यांनी स्थापना केली. 1853 साली बाल हत्या प्रतिबंधक गृहाची त्यांनी स्थापना केली. रूढी परंपरांना घालण्याची ताकद जिच्यात होती ती म्हणजे सावित्री. सावित्रीबाईंच्या डोक्यावरचा आडवा टिळा आजही आम्हाला सांगतो, उभी व्यवस्था आडवी करून टाकायची ताकद जिच्यात आहे ती म्हणजे सावित्री. आणि आपल्याला जर ही ताकद निर्माण करायची असेल तर अनिष्ट रूढी परंपरांविरोधात आपल्याला सावित्रीबाईंसाठी उभे राहावे लागेल. त्यांच्याविषयी लोक म्हणतात, एक लेख शिकली म्हणजे शिकतील हजारो पिढ्या, एक लेख शिकली म्हणजे शिकतील हजारो पिढ्या असे म्हणत सावित्रीबाई तू शिकवल्या तुझ्या लेकी. पण सावित्रीबाई आज तुझ्या लेकी इतक्या शिकल्या की पोटातल्या सावित्रीला त्यांनी गर्भातच मारून टाकलं. ती पोटातली चिमुरडी म्हणत असते, आई मला जगायचंय, आई मला मोठं व्हायचंय, आई मला सावित्रीबाई फुले व्हायचंय. खरंच स्त्री भ्रूण हत्या ही समस्या आताच्या आधुनिक काळातील सावित्रीने थांबवणं गरजेचं आहे. 1895 साली पुण्यात प्लेगची साथ पसरली. पटापटा माणसे मरत होती. मृत्यूला घाबरणारी माणसं घरात बसली होती, पण जी मृत्यूलाही घाबरत नव्हती तिचं नाव म्हणजे सावित्री होतं. म्हणून ती तिच्या डॉक्टर मुलासोबत पुढे आली आणि प्लेगच्या रुग्णांचा बचाव केला. अस्पृश्य समाजातील पांडुरंगाला प्लेगची लागण झाली. प्लेग त्याला कोणी घ्यायला गेले नाही, पण स्वतः सावित्रीबाई त्यांच्याकडे गेल्या आणि त्यांनी स्वतः आपल्या त्याला खांद्यावर घेतले.